उकडीचे मोदक बनवताना बऱ्याचदा काय होतं तर आपली पारी जमत नाही किंवा त्याला कळ्या येत नाही, मोदकही व्यवस्थित होत नाही. तर त्याचं मुख्य कारण आहे उकड. उकड जर आपली छान व्यवस्थित मऊसूत झाली तरच आपला मोदक कळीदार, सुंदर, सुबक आणि अतिशय उत्तमरित्या तयार होतो. तर त्यासाठीच आपण आज उकडीचा मोदक किंवा उकड कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यामुळे आपली पारीही छान होईल आणि मोदकही सुबक बनेल आणि मोदकाला एक वेगळीच चकाकी येईल. यासाठी उत्तमरित्या याचं प्रमाण काय आहे हे आपण बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. गरमागरम उकडीचे मोदक करण्यासाठी चला उकड बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे मी तांदूळ घेतलेले आहेत. 1 वाटी काली मूछ तांदूळ आहेत, म्हणजे छोटी वाटी, आणि त्यानंतर 1 वाटी मोठी हे जाडसर आपले रेशनचे तांदूळ आहेत. हे तांदूळ आपल्याला स्वच्छ करून छान धुवून घ्यायचे आहेत. त्यासाठी दोन्ही तांदूळ आपल्याला मिक्स करायचे आहेत. तुम्ही जास्त पण घेऊ शकता, पण मी थोडे कमीच घेतलेले आहेत. यानंतर आपण याला स्वच्छ धुवून घेऊया. छान पाणी 1-2 पाण्याने धुतल्यानंतर असे छान निथळ होतील. याला आपल्याला 3 ते 4 तास पाणी टाकून छान ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हे आपले तांदूळ भिजलेले दिसतील. कधी-कधी काय होतं, आपल्याकडे तांदूळाचं पीठ उपलब्ध नसतं, तर तुम्ही हे मेथड वापरू शकता. कारण की यामुळे जे पीठ तयार होतं ते दळलेल्या पिठापेक्षा एकदम मऊसूत तयार होतं. आता यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर याला आपण मिक्सर करून घेऊया. मिक्सरला ब्लेंड केल्यानंतर हे उत्तमरित्या व्यवस्थित असं छान बारीक निघतं. कारण की तांदूळ हा छान मुरलेला असल्यामुळे. हे बघा, मी चम्मचच्या साहाय्याने तुम्हाला दाखवत आहे की कशा प्रकारे आपलं पीठ हे छान चिकट आणि मऊसूत झालेलं आहे. कारण की तांदूळाचं पीठ वापरल्यापेक्षा ही जर मेथड वापरली तर तुमचं उकड एकदमच व्यवस्थित होईल. यामध्ये 1 चम्मच मीठ आणि थोडं तूप टाकायचं आहे. तूप टाकल्यामुळे काय होईल, आपण जेव्हा मोदक वाफवतो ना, तेव्हा मोदकाला छान चकाकी येते. ह्यामुळे काय होतं, आपलं मोदकही छान दिसतो आणि चवही छान येते. आता गॅसवर मंद आचेवर, एकदम कमी आचेवर याला छान अशा प्रकारे फिरवायचं आहे. याच्या कडा सुटायला लागल्या की आपली उकड तयार होते आणि याला आपल्याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर एका परातीमध्ये पुन्हा ही उकड आपल्याला घ्यायची आहे आणि हाताच्या साहाय्याने आपल्याला ही छान मळायची आहे. मळताना काय होतं की उकड खूप गरम असते तर हातालाही लागते. तर त्यामुळे तुम्ही ग्लास किंवा एखादी उभाट वाटी याच्या साहाय्याने उकडला व्यवस्थित मळायचा आहे. सर्व बाजूनी ही मळल्या जाते आणि यामुळे जे वाफ आहे ती व्यवस्थित उकडमध्ये मिक्स होते आणि आपला मऊसूत गोळा हा तयार होतो. तर यामुळे तुम्ही कोणत्याही साईजचे, आकाराचे साच्यामध्ये हाताने कशाही प्रकारे तुम्ही मोदक सहज तयार करू शकता. वाटीमध्ये ठेवून किंवा परातीवर ठेवून सुद्धा तुम्ही याला लाटू शकता. इथे मी कुठल्याही प्रकारे मैद्याचा, तेलाचा, तुपाचा कशाचाही हात न घेता बघा किती छान आपल्या पाऱ्या तयार होत आहेत. कुठल्याही प्रकारे पीठ न वापरता सहजच तुम्ही पाऱ्या बनवू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि अशा प्रकारे उकड नक्की बनवून बघा. तुमचे मोदक हे सुबक नक्कीच होतील. अतिशय कमी वेळामध्ये हा मोदक आपला तयार होतो आणि तुम्ही वाफेवर ठेवल्यानंतर बघू शकता इतका छान आपला मोदक हा तयार होतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू.